नमस्कार, आपण पाहत आहात प्रखर न्यूज। काही दिवसापूर्वी सामाजिक कार्यकर्ते अमोल बच्छाव यांनी पत्रकार परिषद घेत सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तसेच मुंजवाड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हरिअण्णा जाधव यांच्यावर विविध आरोप केले होते। हरिअण्णा जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले। अमोल बच्छाव यांच्याकडून खोटे आरोप करून बदनामी केली जात असल्याचा दावा हरिअण्णा जाधव यांनी केलाय। तसेच सोशल मीडियाचा गैरवापर करून मानसिक त्रास दिला जात असल्याचंही त्यांनी म्हटलंय। या संदर्भात हरिअण्णा जाधव यांनी पत्रकार परिषदेत नेमकं काय सांगितलं पाहूया या पत्रकार परिषदेमधून। मुंजवाड ग्रामपंचायत माजी सरपंच, विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती, माझ्यावर जे काही आरोप केले जात आहेत तर त्या विषयावर मी थोडंसं दोन शब्द सांगू इच्छितो। मी बाबासाहेब आंबेडकर हे माझे गुरु आहेत आणि दैवत पण आहे। तर आमच्या गावामध्ये बुद्ध विहारासाठी 35 लाख रुपये मंजूर झाले होते। तर ते 35 लाख रुपये मंजूर झाले, त्याच्यामध्ये आम्ही सर्व गावाला खूप मोठा आनंद झाला। त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की गावात बुद्ध विहार हे असं नाशिक जिल्ह्यामध्ये असं नाही, ते तसं आम्ही गावामध्ये बनवण्याचा हेतू घेऊन चाललो होतो। त्याच्यानंतर आम्हाला त्या बुद्ध विहारासाठी अनेक अडचणी आल्या। PWD रस्ता असेल, जिल्हा परिषद रस्ता असेल, तर त्याच्यामध्ये ते काम बसत नाही आणि आम्हाला जिल्हा परिषदेकडून हे पत्र देखील आलं की ते काम सदर त्या जागेवर बसत नाही। तर आम्ही गावामध्ये ग्रामसभा घेऊन आम्ही असं ठरवलं की त्याला बुद्ध विहारासाठी की दुसरी जागा देऊ। दुसरी जागेचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि ती जागा उपलब्ध झाल्यावर आम्ही बुद्ध विहाराचं काम मोठ्या ताकदीने चालू करणार आणि चांगल्या पद्धतीने चालू करणार आहोत। आणि त्याच्यात काही समाजकंटक असतील, त्यांनी त्या गोष्टीचं गावामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम चालू केलं आहे। गावामध्ये आमचं गाव 12 बलुतेदार आहे। गावामध्ये असं काही प्रकार नाही। आम्ही सर्वजण एकत्र सर्व कार्यक्रम होता। आमच्या गावामध्ये फिरता नारळाचा इतका भव्य दिव्य मोठा कार्यक्रम केला। त्यावेळेस देखील काही जातीपातीचं काही राजकारण नव्हतं, पण काही लोकांना त्याची पब्लिसिटी करायची, आम्हाला लोकांनी मोठं म्हटलं पाहिजे या हिशोबाने त्यांनी जे आमच्या गावामध्ये जे विष पेरण्याचं काम केलं आहे ते अतिशय चुकीचं आहे। आणि त्याच्यानंतर त्यांना असं वाटतं की आम्हाला नको वाटतं बुवा, गावाला नको वाटतं की इथं बुद्ध विहार व्हायला नको। आमची देखील खूप इच्छा आहे बुद्ध विहार झालं पाहिजे। तर त्यांनी विनाकारण मला टार्गेट करता की याने असं केलं, याने तसं केलं। जर माझ्या विरोधात जर असं काही राहिलं असतं तर मी गावामध्ये 2 वॉर्डात निवडून आलो आहे। असा आमच्या ग्रामपंचायतीचा एक 50 वर्षापासून असा इतिहास झाला की एकच व्यक्ती 2 वॉर्डात निवडून येतो। जर असं काही राहिलं असतं तर लोकांनी मला निवडून देखील दिलं नसतं। हे विनाकारण बदनामी करण्याचं काम चालू आहे। एक विषय चालू असतानाच एक दुसरा विषय असा आला की माझं एक 17 नंबर भरून 12वी शिक्षण घ्यायचा विषय चालू होता। मी ॲडमिशन घेऊन 12वीचा पेपर दिला। तर त्यांनी मी तिथं पेपर दिले, मी स्वतः दिले। त्याच्यानंतर माझा तिथं फुटेज वगैरे आहे। तर त्यांनी असं दाखवलं की त्याच्यात मी स्वतः विद्यार्थी नसून दुसरं डमी विद्यार्थी बसून पेपर दिला आहे। तर या विषयावर त्यांनी बोर्डात अर्ज केला होता। त्याच्यात सुनावणी देखील झाली। सुनावणीमध्ये सर्व हस्ताक्षर चेक केलं, त्याच्यानंतर फुटेज चेक केला। त्याच्यात फुटेजमध्ये मी झालो। तिथं देखील त्या बोर्डामध्ये देखील असा दबाव टाकून त्यांचे प्रयत्न चालू आहेत की तुम्ही असे चुकीचे का निर्णय देता बुवा। पण त्याच्यात जर मी आहे फुटेजमध्ये, सर्व गोष्टी क्लिअर झाल्यात, तरी त्यांचं एक ब्लॅकमेल करण्याचं खूप मोठं षडयंत्र चालू आहे आणि माझी देखील खूप मोठी बदनामी चालू आहे। तर यांच्यावर मी कायदेशीररित्या कारवाई करणार आहे। जी मला मध्येच आता 2 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बघितला, त्याच्यात म्हणता की मी गुंड आहे। गुंड काय आहे मी? माझ्यावरती कुठलेही गुन्हे दाखल नाही। जे किरकोळ काही गुन्हे दाखल होते
समाजकार्यामध्ये होतातच असे काही गुन्हे दाखल. राजकीय गुन्हे होते, त्याच्यात माझी निर्दोष मुक्तता झाली आणि बुडाचे जे आरोप करताय माझ्यावरती की बा हे असे गुन्हे दाखल झाले, तसे गुन्हे दाखल झाले, माझ्यावर एक पण गुन्हा दाखल नाही आज. आणि जे आरोप करताय त्यांची सटाणा पोलीस स्टेशनने धिंड काढलेली आहे. यांनी ती जाणीव घ्यावी की हा जातीय मध्ये तेढ निर्माण करता, खूप भांडणी करता. आता मध्यंतरी आता कालच मला एक फोन आला की म्हणे अहो माझे 5 लाख रुपये द्या. आता यांचं जे षडयंत्र चालू आहे माझ्या विरोधात की असं खंडणी मागता माझ्याकडे 5 लाख रुपये द्या, हे द्या, ते द्या. आता जो आरोप करतोय त्याने देखील माझ्याकडे 4 लाखाची मागणी केली आहे की हे सर्व शांत करतो आणि मला 4 लाख रुपये द्या. या आपण जर दोषच नाही केलेला, काही आपण त्याच्यात कुठे काही आपण चुकीचा प्रकार केलेला नाही, दोषी नाही, मी का विनाकारण त्यांना पैसे द्यायचे. असे तालुक्यामध्ये भरपूर जणांना ब्लॅकमेल करून त्यांचे पैसे कमवण्याचं काम चालू आहे. विनाकारण समाजामध्ये तेढ निर्माण करायचा आणि समाजाला दिशाभूल करतात ते की मी हे असं करतो आहे आणि याच्याने असं होईल. आता बराच विषय मी राहुल दादांना देखील सांगितला. राहुल दादांनी मला देखील चांगलं मार्गदर्शन केलं की त्यांनी देखील सांगितलं की ह्या विषयावर आपण थोडंसं जगासमोर आणूया जे सत्य आहे ते. आता सदर व्यक्तीने आरईला आमचे सरपंच मित्र आहेत, तिथं देखील अशाच जातीचं भांडण करून आणि आरईच्या सरपंचाकडे देखील मागणी केली पैशांची. त्याच्यानंतर आता हे निरपूरचे सरपंच आहेत, यांच्या गावामध्ये देखील दलित वस्तीमध्ये गटारी नाही, हे नाही, ते नाही, यांच्याकडे देखील मागणी झालेली आहे. आता तिळवणचे माझे मित्र आहेत योगराज पाटील वगैरे, त्यांच्या गावामध्ये जाऊन देखील भांडणी केल्या. समाजामध्ये तेढ निर्माण करणं, आसखेड्याचा एक प्रकार घडलेला आहे. झडपी सदस्याचा त्या पोरांविषयी असाच जातीय तेढ निर्माण करून तिथं खोटे नाटे गुन्हे दाखल केले. हे असे जे प्रकार चालू आहेत या तालुक्यात, तर हे अतिशय चुकीचे आहेत. याच्यावर कायदेशीररित्या कारवाई झाली पाहिजे. ही जी माझी बदनामी चालू आहे, प्रत्येक गावामध्ये माझ्या विषयाची बदनामी, हे ते असं तसं करून आणि डमी माणसं उभं करतात ते की तू सांग की याच्याकडे पैसे घेणे आहे, त्याच्याकडे. मी काही आमदार नाही, खासदार नाही, मी एक सर्वसामान्य माणूस आहे, शेतकरी आहे. मला कुठल्याही प्रकारच्या कामांची माहिती नाही, काही नाही. विनाकारण आता मला बरेच फोन येतात यांच्या माध्यमातून की आमचं ते तुम्ही कामाचे पैसे घेतले. मला कुठे माहिती कोणचे कामं आहेत, काय आहेत. माझे हे बदनामी करण्याचं काम चालू आहे. आणि हा अमोल बच्छाव जर आहे, याने माझ्याकडे वारंवार पैशांची मागणी केलेली आहे. जवळजवळ 2 वेळेस त्यांनी मला फोन केला की 4 लाख रुपये द्या भाऊ. असं मध्यस्थी माणसं होते, त्यांच्या तिथं मीटिंग झाली त्यांच्या घरावरती. त्यांनी 4 लाख रुपयाची मागणी केली आणि आता मला या 4 महिन्यापासून हा त्रास देतो आहे. याचं जर माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर याला सर्वस्व जबाबदार हा अमोल बच्छाव राहील. मी वकिलाच्या साह्याने आता त्याला नोटीस वगैरे देतो आणि कायदेशीररित्या पोलीस स्टेशनलाही गुन्हा दाखल करणार आहोत. सदर अमोल बच्छाव ह्या व्यक्तीने माझ्या विरोधात अॅट्रॉसिटीचा देखील प्लॅन केलेला आहे. मला वारंवार माझ्या मित्रांकडनं कळतं की तो अॅट्रॉसिटी दाखल करण्याचा प्रयत्न चालू आहे. पण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझे गुरु आहेत. माझा संविधानवरती खूप मोठा विश्वास आहे की असं काही चुकीचं घडायला नको. विनाकारण 6 महिन्यापासून ते बुद्ध विहाराच्या कामामध्ये लागलो. त्याच्यानंतर 4 महिन्यापासून तो माझ्या मागे एवढा लागलेला आहे, पैसे दे नाही तर मी माझ्या समाजाला सांगून मी तुझ्यावरती अॅट्रॉसिटी दाखल केलं. हे असे खोटे नाटे हे तालुक्यामध्ये भरपूर असे प्रकार चालू आहेत. याच्यावर शासनाने देखील दखल घेतली पाहिजे ही विनंती आहे. कानूनाने दंगल घडवली आणि त्या दंगलीमध्ये सटाणा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. त्यावेळेस त्याची गावामध्ये धिंड काढून पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कारवाई केली होती. आणि हे तालुक्यामध्ये असेच त्याचं विष पेरण्याचं जे काम चालू आहे, याच्यावर शासनाने देखील लक्ष घातलं पाहिजे. याला कुठेतरी आळा घातला पाहिजे. याला गावामधून तडीपार केलं पाहिजे. असाच पूर्ण तालुका हा खराब करून टाकेल ही सर्व आमच्या मित्रपरिवाराकडनं मागणी आहे. बागलाण तालुक्यामध्ये जे खेड्यापाड्यात राहणारे लोक आहेत, अतिशय म्हणजे वेगवेगळ्या जाती धर्माचे असून अतिशय सलोख्याचे संबंध आहेत त्यांचे आणि गुन्ह्या गोविंदाने राहतात.
पूर्वी काही भांडण वगैरे जरी झाले तरी ते गाव लेवलला पारावर बसून ते मिटवले जायचे. पण या 2-5 वर्षात असा अनुभव आला, छोटीशी का वैयक्तिक वाद असे ना, त्याच्यात या बच्चा महाशयांनी एंट्री घ्यायची, त्याला तो स्वरूप वाढवायचं, जातीय रंग द्यायचा आणि त्याच्यातूनच 2 जातींमध्ये तेढ निर्माण करायची. असं हे विष पेरण्याचं काम या गत 5-7 वर्षापासून चालू आहे. आणि जर पोलीस रेकॉर्ड पण पाहिलं तर एवढ्या 2-5 वर्षात या गुन्ह्यांमध्ये तुम्हाला वाढ झालेली दिसेल. आणि जो अल्पसंख्याक समाज आहे, कष्टकरी गरीब सर्व गावांमध्ये अतिशय कष्ट करून राहणारा, अशा या समाजाचा वापर करून स्वतः विमानाने फिरणारे हे महाशय, नाशिक राहणारे, अतिशय VIP गाडींमध्ये प्रवास करता, हे त्यांच्या जीवावर ॲट्रॉसिटीच्या धमक्या द्यायच्या गावपुढाऱ्यांना, या अशा वादांचं निमित्त करून त्यांच्याकडून पैसे उकळायचे आणि त्यांच्या जीवावर हे लोक मोठे होत आहे. आणि अतिशय गरिबीत जीवन करणारा जो अल्पसंख्याक समाज आहे त्यांना बोलवून भूलथापा देऊन आणि त्यांचा हे वापर करून घेतात. आणि हे असंच जर चालत राहिलं तर भविष्यात बागलाण तालुक्यात जातीत वाद निर्माण होऊन अनेक छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा दंगली उद्भवतील. सध्या काही गावांमध्ये तसं घडलेलंच आहे. जे छोटेसे वाद गावात मिटणारे होते, तिरुवनसारखा विषय होता, छोटासा जागेवरनं वाद होता, त्याला जातीय स्वरूप दिलं, तो इतका वाढवला तर आज रोजी त्या 2 समाजांमध्ये कायमचं वितुष्ट निर्माण होऊन गेलेलं आहे. भविष्यात याचे परिणाम दिसतीलच. त्यामुळे माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला की या गोष्टींना आवर घालण्याचे गरजेचं आहे आणि अल्पसंख्याक समाजानेही या अशा लोकांना च्या भूलथापांना बळी पडू नये, ही माझी विनंती आहे. मी ग्राहक संघाचा व्हाईस चेअरमन असताना सटाणा सहकारी ग्राहक संघ गरिबांचं साठी धान्य वितरण करण्याचं काम करत असतो. आमच्या हातून गेल्या 20-22 वर्षांपासून मी अविरतपणे समाजाचा एक सेवक म्हणून काम करतो सटाणा सहकारी ग्राहक संघामध्ये. त्यावेळी सुद्धा रेशनिंगच्या बद्दल मलाही अगदी खालच्या पातळीवर, खालच्या टोकाचा मला मानसिक त्रास देण्याचं काम या अमोलजी बच्छाव यांनी केलेलं आहे.